हे विमचं लिक्विड मी असं डब्यात काढून ठेवते थोडं थोडं, पॅकेट सारखं घ्यायला नको म्हणून. तर आता हे दोन्ही कपाटांना एवढं मला 2 चमचेभर तरी मी घेते विमचं लिक्विड. भांडी घासी खूप रिकामे केले ते मी बेसिन मध्ये टाकले. ताई आल्यानंतर घासले. आज मी घासणार नाही काही, मला टॉयलेट वगैरे पण जमलं तर मी साफ करणार आहे. बघू आता काय काय होतं. पहिले इकडचं आवरायला घेते. वरच्या कपाटांना मी फक्त कपडा मारणार आहे लिक्विडच्या पाण्याचा. वरती खूप सामान आहे तर त्यामुळे मी ते वरच्या कपाटात बिलकुल खाली करणार नाहीये, कारण ते रोज लागणार सामान नाही, कधीतरी लागतं. वरती फक्त कपडा मारते. पण ट्रायपॉडला मला इथे खूप अडचण होती. मी शिडी कुठे लावणार, ट्रायपॉड फक्त एवढं थोडंसं दाखवते, नंतर सगळं क्लीन झाल्यावर तुम्हाला दाखवते. काही नव्हतं, पहिले सगळं साफ करून घेते. एकदम बघा लगेच पटकन साफ होते. बघा हे एकच कपाट साफ केलंय फक्त मी. बघा किती चकाचक दिसतं यात आणि यात किती फरक दिसतोय. हे खूप घाण झालंय समोरचं. आता ते काढायचंय, पण पहिले तुम्हाला फक्त एवढं दाखवते. बघा लिक्विडच्या पाण्याने पुसून घेतलं 2 वेळा कपड्याने. ओल्या कपड्याने पहिले घासलं, ओल्या कपड्याने 2 वेळा पुसलं आणि सुक्या कपड्याने पुसून घेतले. एकदम चकाचक झालेत बघा. किती साफसफाई काही इकडे दाखवत नाही, मी सगळे करून घेते. का तर तुम्हाला अडचण दाखवते पहिली. हे बघा ट्रायपॉड लावला इथे. मी शिडी कुठे लावणार म्हणून ट्रायपॉड हटवते, शिडी लावते, कारण किचनमध्ये एवढी जागा नाही की एवढं मोठं ट्रायपॉड पण इथे बसेल. आणि किचन इथं ठेवावं तर पडला बिडला मोबाईल वगैरे काही तर होगच नको डोक्याला ताप. त्यापेक्षा सगळं पटापट करून घेते आणि नंतर तुम्हाला भेटते. साहेब उठायच्या आत माझं बऱ्यापैकी काम झालं पाहिजे, कारण हे सगळं मला लिक्विडच्या पाण्याने पुसायचे वरती जे आहे ते. आणि शिडी लावल्याशिवाय काही पर्याय नाही, असं किचन सडून वगैरे नाही होते. शिडी लावायला जागा नाही आणि ट्रायपॉड आता उचलते आणि तिकडे ठेवते. फटाफट करून घेते. हे बघा बोलले ते नाही दाखवत, पण आता इकडचं पण कपाट साफ केलं, स्वच्छ करून घेतलं सगळं आतून बाहेरून आणि त्यातलं सामान काढले. बघा हे घासायचे, हे घासलेले नाही आहे. यात सगळं समोर माझ्या हे सगळं असतं, जे माझं पनीर फूल, ही आळशी वगैरे, बडीसोप, तीळ, जे काय असतं ना छोटं मोठं, हे इथे जवळच्या जवळ सामान असतं माझं. हे सगळं जे काय प्लास्टिकच्या बरण्या आहे समोर ठेवते आणि इकडे सगळं स्टीलचे ठेवत असते डबे. इथे समोर प्लास्टिक. तर चला आता हे सगळं ताईने नंतर घासायला देणार आहे, पण म्हटलं एकदा ताईने दाखवा. हे कपाट मी तुम्हाला घरी दाखवत नाही, याच्यात खूप गोंधळ असतो, कारण हे एकदम गॅसच्या वरती असते ना. बघा चिमणीच्या बाजूला असल्यामुळे इथे खूप तेलकट वगैरे होते. आता हे सगळं साईडला करते आणि मी आवरायला घेते. आता हे वरचे कपाटं पुसायला घेते, म्हणून म्हटलं एकदा ताईंना दाखवा, कारण शिडी लावली तर मग मला पुन्हा इकडे तिकडे नाही होणार. आता हे सगळे वरचे क्लीन करून घेते मी. आणि आता हे शूट मी दुसऱ्या मोबाईलमध्ये घेते, का माझे जे स्टोरेज फुल झाले आता ते कधी मी डिलीट मारत बसू, म्हणून साहेबांचा मोबाईल घेतला आणि त्याच्यामध्ये हे करते. झोप नाही झाली म्हणून माझे डोळे सुजलेले दिसतात बघा, मला दिसतंय असे. हा साहेबांचा मोबाईल आहे. यामध्ये शूट थोडं मला असं पांढरं पांढरं दिसतंय खूप, असं माझ्या याच्यामध्ये नॅचरल येतं आहे, याच्यामध्ये खूपच असं पांढरं येतं आहे. म्हणून पहिलं सांगते माझे खूप स्टोरेज फुल झालं आहे. आता ते डिलीट मारत बसले तर वेळ जाणार, कारण आता 7:30 व्हायला आली. मला साहेबांना पण उठवायचं थोड्या वेळ. चला आता हे आवरून घेते पटकन. तर ताईने बघा हा माझा मोबाईल, तुम्हाला बोलले याचं स्टोरेज फुल झाले. वाजले किती, यात खूपच पांढरं दिसतंय, मला काही कळेल ना साहेबाच्या मोबाईलचं. 8:15 झाली, आता 8:10 झाले आणि माझं बऱ्यापैकी काम झाले. बऱ्यापैकी म्हणजे वरचं तर सगळंच झालं आहे, तुम्हाला दाखवते. आणि त्यात मी एक वाडवा पण करून ठेवला आहे, दाखवते तुम्हाला. पहिलं कपाटं कसे लावलेत ते. तर हे बघा
स्टीलचे डबे जे आहे 2 लाईन इथे ठेवते. हे रोजचं मला काही ना काही लागतं यामधून. तर आणि 2 डबे घासायला टाकले, झाकणवरती ठेवले. काही डबे इकडे घासायला टाकलेत म्हणून. हे बघा, हे स्टीलचे जे माझं रोजचं काही ना काही सामान असतं यांच्यामध्ये यांना घासून ठेवलेलं. आणि इकडे तुम्हाला बोलले हे प्लास्टिकचं इकडे असतं. हे बघा, चहा पावडर, साखर वगैरे, जे हळद, जे काही लागतं इथलं छोटं मोठं मला हे जे लागतं ते इथे. हे कॉफीचं वगैरे इथे ठेवते. सकाळचं लागतं. कडधान्य छोटं मोठं जे थोडं थोडं राहिलं छोट्या बरण्यांमध्ये काढून ठेवलेलं आहे. हा झाला इकडचा चिमणीच्या वरचा भाग इथला. हा इकडचा गॅसच्या वरती असं पटकन हाताला घेत होतं. आणि बघा मी हे सगळं स्वच्छ केलं. बघा तुम्हाला पुन्हा दाखवते. ते सगळं स्वच्छ केलं. स्वच्छ करता ट्यूबलाईट पण हातात निघून आली. साईबाबा उठल्यावर लावते. फ्रीज क्लीन केला फक्त वरतून. जे वरती खूप सामान होतं ते काढलं. भिंती पुसल्या, दरवाजे पुसला, फ्रीज सगळा क्लीन करून घेतला. हे तर तुम्हाला मागे सांगितले. हे सॅनिटायझर लावल्यामुळे असं हे दोन्ही जिथे पकडायचं आहे सॅनिटायझरने खराब झाले. पण मी त्याला बघेन, मला एक ताई बोलली तेव्हा स्टिकर लावू. बघा आता मी घासले थोडं, तसं स्क्रॅच आले त्याला. तर सगळा फ्रीज वगैरे फक्त बाहेरून साफ केला. आतमध्ये खूप गोंधळ येत आहे ना. बोर्ड वगैरे क्लीन करून घेतला. दरवाजे वगैरे जे काय आहे, चिमणीला पुन्हा आता एक कपडा मारला. चिमणी पण क्लीन करून घेतली. आता इथून फक्त हा खालचा स्टाईलचा भाग राहिला. इकडचा बोर्ड राहिला, घाण झालाय. हे राहिलं. आणि बघा हे फ्रीजवर सामान होतं. हे का ठेवते इथं, सारखं चढायला लागतं वरती. कपडे सामान चालण्याला लागतात. हे काही ना काही लागतं. टोप वगैरे, हे चण्याचं पीठ इकडे जागा नाही ठेवायला म्हणून इथे ठेवलं, फ्रीजवर ठेवलेलं. आणि हे यश ना रोज यामध्ये त्याला मिल्कशेक वगैरे बनवतो. आणि माझ्या हातातून आता पडलं आहे बघा. हे भांडं तुटलं. आता हे काय इथं बनण्यासारखं नाही. आता आपलं फूड प्रोसेसरचं जे भांडं आहे ते पडलं माझ्या हातातून. बघा हे बघा, तुकडे झाले त्याचे. आणि एक तुकडा कुठेतरी पडला आहे. असे तुकडे झाले. आता साहेब लेक्चर देतील मला. असू दे, जाऊ दे. बघा आता काय करणार. हे बघा, हे 2 तुकडे झाले याचे. बघू आता, वॉरंटीत आहे. पण ते पहिलेच बोललेले भांड्यांची गॅरंटी नाही आमच्याकडे. भांड्यांना काही करू शकत नाही. असू दे, जाऊ दे. आता जे झालं ते झालं म्हणायचं. ज्योतचं भांडं होतं हे. आता याचे झाले तुकडे. असू द्या. अजून आता हे किचनवर असा हा पसार आहे. हा सगळा थोडासा आवरून घेते. ताईंना भांडे जमा करून ठेवत राहते. बघा 5:30 पासून काम चालू केलेलं. थोडं थोडं पाणी भरता भरता पण काय केलं. मशीन वगैरे लावू दिली. फक्त आता साहेब अजून मी साहेबांना उठवलं. मी 8:30ला उठवणार आहे त्यांना. झोपलेली तिकडे बेडवर आहे. आणि म्हणून हळूहळू माझं काम चाललेलं. म्हणून त्यांचा मोबाईल तरी भेटला मला शूट घ्यायला. तर आता बघा 8:15 झाले. बरोबर 8:15 झाले. 5:30ला काम सुरू केलं होतं. ज्या दिवशी क्लिनिक करायची असेल त्या दिवशी सकाळी लवकर उठलं ना तर बरोबर काम होतं. झाडांना पाणी वगैरे मी पहिलेच आंघोळ झाल्यावर घालून घेतलेलं. मी बोलले देवपूजा साहेब करतील म्हणून मी माझ्या कामाला लागले. पण ते उठले नाही. आता बघू उठल्यावर नॉर्मल थोडीशी देवाची पूजा करून घ्यायला लावते. सगळे तर नाही काढायला लावेल. चला आता त्यांना पाणी लावून देते आंघोळीला. आणि मी आता हे किचन थोडासा पसारा राहिला आहे. त्याने मला ह्या मोबाईलची ना सेटिंग येऊ नाही राहिली. बघा मी एकदम पांढरी दिसू राहिली यामध्ये. तर त्यामुळे थोडंसं सांभाळून घे. इकडे लाईट वगैरे बंद आहे माझ्या. तर ठीक आहे, आता हे राहिलं तेवढं उरकून घेते. मग त्यांना नाश्ता पाण्याचं करावं लागेल. आणि बघू काय बनवलं होतं नाही बनवलं तरी चालून जाईल. पण बघू काय होतं. ठीक आहे, आता मी सगळं आवरून घेते आणि भेटते तुम्हाला नंतर. मग फिल्टर वगैरे एकदम लिक्विडच्या पाण्याने पुसून घेतला. स्वच्छ सुक्या कपड्याने पुसून घेतला आहे. खालचं इथे काळं होतं. असं रोज हात लागतो कारण 2 टाईम फिल्टर लागतो. त्यामुळे सारखा हात लागतो इकडे. कपाट वगैरे एकदम स्वच्छ झालं आहे बघा. आणि माठ मी तुम्हाला पहिलं पण दाखवलेलं बघा. मी माठ असा फॉईल पेपरने पॅक करून घेते वरतून. म्हणजे कुठून काही किनाऱ्यातून कुठं काही जायला नको. कपडे वगैरे सुकायला घातले आणि आता इथं बसले आरामात. व्हिडिओ घ्यायचा काही विचार नव्हता. पण म्हटले चला आता ताईंना सकाळचा बाहेरचा छान असा मोकळा नजारा दाखवूया. साहेब गेले नाश्ता वगैरे करून. मी त्यांच्यावर नाश्ता केला आणि आता कपडे वगैरे टाकले. बोलले ते जेवण नाही बनवणार. पण त्यांनी म्हटले थोडंसं बनवेल. तर तिकडे अर्धी तयारी करून ठेवली आणि कपडे टाकायला आले. दाखवते तुम्हाला आपलं बाहेरचा नजारा थोडासा. हे बघा, इथून तिथून मी आपले बाहेर कपडे टाकते. हे पाईप बाहेरून, आतून नाही आवडत मला. हे सगळे कपडे मी असे बाहेर टाकलेले असतात. आणि थोडंसं ऊन लागतं. आता ऊन कमी झालं इकडे. आणि हा आहे आपल्या इकडं बाहेरचा आपल्या नजारा. एकदम मोकळा असा छान. समोर काही नाही.
हे आपलं कढीपत्त्याचं झाड, तुम्हाला मी नेहमी सांगतच मी झाडाचं कढीपत्ता आणते. आपलं कढीपत्त्याचं झाड आहेत. कपडे टाकायला जाण्या अगोदर बघा हे मी स्वच्छ घासून कपड्याने पुसून इथे ठेवून दिलं. खूप खराब झाले आणि खूप गोंधळ झालेला यामध्ये. कांदे बटाटे कमी आणि पिशव्या वगैरेच कोंबून देतात त्यामध्ये कोणी पण, मी पण तेच करते. तर आता हे स्वच्छ केलं. यात कांदे बटाटे लसूण भरून ठेवायचं आहे मला. छान झालं, खूप गबाळ भरलेलं होतं यामध्ये. इकडे ठेवलंय थोडंसं पीठ भिजून, कारण कोणी आहे नाही खायला, पण म्हटलं आता करून ठेवते संध्याकाळचं दुसरं काहीतरी कामाचं नियोजन आहे. पीठ भिजून ठेवलेत. हे बघा आत्ताशी 11:15 वाजलेत. मी आता दुसरं काही एक्स्ट्रा कामं नव्हते करणार, म्हटले बस झालं जेवढी साफसफाई झाली तेवढी, आता राहिलेले उद्या करू. पण म्हटलं आत्ता 11:15 झाले, ताई यायच्या 12 वाजता, मग थोडीशी काहीतरी एक्स्ट्रा कामं करत बसते जरा, त्या येऊपर्यंत जेवढे होईल तेवढं. आता चपात्या वगैरे करते आणि बघ ते झाले तर मग करते टॉयला साफ थोड्याशा वरचेवर. पुन्हा काढायला ते साहेब लागतात, कारण ते माझ्याकडून निघत नाही. आणि अवतार बघा कसं झालं, कसं थोडंसं काही काम केलं की होते. काहीच नाही केलं, सकाळपासून आंघोळ करून तशीच आहेत, केस बीसुद्धा काही बांधलेलं नाही, काही नाही, आहे तशीच आहे. चला असू दे, आता घेते चपात्या वगैरे करून. चपात्या करताना काही दाखवत नाही ताईनो, बाकी जर केलं टॉयल्या वगैरे साफ तर त्या तुम्हाला दाखवते. थोडीशी आता माझ्या एकटीपुरती काहीतरी एक भाजी करते आणि साहेबांना खिचडी बनवून घेते. चला बघू काय काय होतंय. तर ताईनो आता आले पुन्हा किचनमध्ये येऊन बरंच काम केलं आहे, पण त्यानंतर भेटते मी तुम्हाला. थोडंसं आवरावरी करून घेतली. आता काय करते, एक भाजी बनवायची आहेत आणि साहेबांसाठी साबुदाणा बनवायचे. तर दाखवते तुम्हाला आता काय चाललंय. हे बघा पीठ भिजून गेलेले कपडे सुकायला टाकायला तर चपात्या करून घेतल्या. इथे मी पाणी गरम केले, मला भाजीसाठी पाहिजे. आणि चपात्या झाल्यावर बघा हे सांडगे मी असे तव्यावर टाकले आणि भाजून घेते थोडंसं तेल टाकून. हे बघा असे चांगले मस्त कुरकुरीत आणि असे थोडेसे लालसर होईपर्यंत भाजून घेतले. आमच्याकडे वड्या बोलतात, पण इकडे सांडगे बोलतात, म्हणून मी सांडगेच बोलते तुम्हाला. आणि आता हे पाणी ओतून घेते. एक बटाटा साल काढून कापून घेतला. उकडलेले बटाटे आहे फ्रीजमध्ये, पण मी ते नाही वापरत आहे, ते राहू देते तिला भाजीला. हे असं मला भाजीला पाणी करून घ्यायचं असलं तर पहिलं मी कढईमध्ये एक तांब्यावर पाणी गरम करून घेत असते. कढई गरम झाली तर एक पळीभर तेल घातलंय. आता साबुदाणा रेसिपी बरेच दिवस झाले दाखवली नाहीये. ते जिरं आपलं वेगळं ठेवते मी. ते थोडंसं अर्धा चमचाभर जिरं टाकायचं का नाही तर नाही टाकले तरी चालते, पण मी कधीतरी टाकते. आणि हा साल काढून ठेवलेला बटाटा, एक छोटा चमचाभर मीठ इथे घातलंय. नंतर साबुदाणा टाकणार, पण हे बटाटा परतण्यासाठी किंवा याच्यामध्ये चव उतरण्यासाठी. तर गॅस बारीक आहे आणि मी थोडा वेळासही याच्यावर झाकण ठेवते. वाफेवर शिजू द्यायचे आपल्याला. पण तोपर्यंत मी ही जी हिरवी मिरची घेतली, एवढी जास्त तिखट नाही म्हणून एवढी घेतली. आणि भाजलेले शेंगदाणे हे जाडसर असे बारीक करून घेते मिक्सरला. वाफेवर होते बटाटा, तोपर्यंत मी शेंगदाणे पूट पण राहिला नव्हता, तो पण थोडासा करून घेतला एक भांड. बटाटा शिजलाय आपला आता तेलामध्ये बरोबर शिजलाय. हे मी शेंगदाणे आणि हिरवी मिरची वाटून घेतली, जाडसर वाटली अशी, जशी शेंगदाणे चटणी बनवते तसं. बटाट्यासोबत हे सगळं मिरची शेंगदाणे चांगलं परतून घ्यायचं आहे, म्हणजे मिरची तिखटपणात कमी होऊन जातो.
एकदा परतून झालंय की साबुदाणा घालायचा वरतून. हा साबुदाणा मी रात्रीच भिजून ठेवलेला. आता असा मोकळा करून घेतला हाताने बघा. एकदम छान असा मोकळा होतोय. गॅस फास्ट केलाय आणि पुन्हा आता साबुदाण्यासाठी जे चवीला लागणार मीठ थोडंसं आणि टाकणार आहे मी. जास्त पण नको व्हायला, बरोबर टाकले अंदाजाने. मी साबुदाणा जास्त भिजवला होता, म्हटले आम्ही दोघं पण तेच खाऊया, पण म्हटले नको करू दे चपात्या. आता याच्यावर बारीक गॅसवर मी चांगलं 2 मिनिटाची अशी वाफ काढणार आहे. 2 मिनिट झाकण असं ठेवते. आता साबुदाणा कसं झालं बघूया. एकदम मध्येच मी हलवून दिलेला. आता फास्ट गॅस करते आणि पटकन असं हलवून काढून घेते त्या डब्यामध्ये. हे लावताना कडेचा झटका पण बसला. हे बघा